राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पले पले हो, अगं हांडा बारला बघ. तिथं काय तुम्ही माय घालू राहिली का? ते हांडा बदल. असं वाक्य लहानपणी कानावर पडतं आपल्या. कोण म्हणतं? आई म्हणते. कोणा? पल्ली. पल्ली म्हणजे पल्लवी. पल्लवी पाटकुनी उठली, तिने ते हांडा पल्लीनी बदलला. ग्रामीण भागाचं जीवन, ग्रामीण भागाचं सगळं 24 कॅरेटपेक्षा एक नंबर सोनं तुम्हाला सांगतो. शहरात फक्त कचकाटून दूर मिळतो, बाकी काही मिळत नाही. सिमेंटच्या जंगलात मला लय राग येतो, पण जाऊ द्या मरू द्या. स्ट्रेट टू द पॉईंट आपल्या कानीकडे जाऊ. थोडं सांगायला अवघड आहे, पण प्रयत्न मी करणार आहे आणि समजून तुम्ही घेणार आहे. आणि चांगलं ज्ञान बाकीचं सोडून द्या. नाजूक विषयाला हात घालणार आहे आणि विषय असा आहे, पल्लवी. पोरगी 10वी-11वीला शिक्षण पूर्ण झालं आणि घरात शेंडफळ कशाला म्हणतात? बारकं लेकरू. त्याच्यापेक्षा थोरला भाऊ होता, त्याचं काय डोकं चाललं नाही. 10वी दोनदा नापास झाल्यावर त्यांनी विषय सोडून दिला. गॅरेज पकडलं. गॅरेजमध्ये ते RX 100चा स्ट्रोक कसा काढायचा आणि ताशासारखं वाजलं पाहिजे, त्याच्या नादात ती लागलं भाऊ. बापाचा मात्र विषय वेगळा होता. बाप हा वॉचमॅन, शेती नाही काय नाही. वॉचमॅन माणूस, पगार, पण त्या बापाचं एक स्वप्न होतं. नाही पोरगा शिकला तर शिकला, पण पोरगी शिकवायची. आई म्हणन तसं. बायकोचं काही विषय नव्हतं. पल्लवी डोक्याला हुशार. त्याला वाटलं आयला पोरगी नाव काढीन, माझं नाव मोठं करीन. सणासुदाला बायकोनी कधी त्याला 500ची साडी मागितली नाही. काय असन त्याच्या सुखी समाधानी. बाजारला गेला तर जी मागाची भाजी आहे, उदाहरणार्थ गवारची शेंग असन, ओला वाटण असन, तिने मागितला नाही. 2 रुपये किलो टमाटा झाले सध्या. टमाटा आणा. कोबी, फ्लॉवर, शेळ्या खायला सोडल्या लोकांनी त्याच्यात पार, ती आणा. सोप्यात बाजार. अशी काटछाट करून त्यांनी ती पोरगी नागपूर या ठिकाणी ॲडमिशन कॉलेजला तिचं झालं. बरं, होऊ द्या. आता कॉलेजला गेल्यावर ही गरीब कुटुंबात वाढलेली मुलगी, पोटाला पोटभरी मिळायचं, पण ते थोडंसं असं मिरची भाकर टाईप किंवा काय नसलं एका संध्याकाळी आपला भातच घालायचा फोडणीचा, असं थोडी डाळ टाकून, थोडं तिखट टाकून असं. ती पोरगी जशी त्या कॉलेजला गेली नागपूरमध्ये, नागपूर सिटी, तिथली रोषणाई, तिथलं सगळं वातावरण, प्रत्येक पोरी पोरागणी जवळून गेली तरी सेंटचा वाचायचा, अत्तरचा वाचायचा. पोरगी होराळून गेली, पण तिला आपल्या स्वतःच्या परिस्थितीची जाणीव होती. पण त्यावेळेस तिथं डोक्यात ती चक्र वेगाने फिरायला लागली. तुम्हाला सांगतो, ती असंच, हे कलियुग आहे. पोरगीने अत्यंत विश्वासू पोरीने कॉलेजमध्ये जाऊन पुण्यात टाकल्यावर लफडं केलं आणि ते बापाला कळल्यावर डसा रडणारे बाप आहेत माझ्याकडं. आता काय ऐकत पण असतील ते. त्यांना विसरला योग्यच आहे. काय केलं कसं गेलं, पण विषय मार्गी लागलं, डोक्याला ताण नाही. आणि कोणाची हत्या नाही, कायदा हातात घ्यायचा नाही. ह्या घटनेमध्ये ती मुलगी जशी तिथं टाकली, बाप गेला निघून. ते हॉस्टेल, पोरगी, तिची मैत्रीण, त्या मैत्रिणीचं नाव आहे मोनिका. आता ही मोनी आणि ही पली, नवीन शेटी असले की एखादा माणूस जवळ करतो बाबा एखाद्यामध्ये. कशाला पोरा बिराला नाही, तुमच्या डोक्यात काही बिन, किंवा मैत्रिणी एखादी असावं. मग ती मैत्रिणी हॉस्टेलला राहणं, तिथनं पुढं जाणं. आणि मैत्रीण आधी तिथं सराईत असल्यामुळं, सराईत म्हणजे 1-2 वर्ष वावरलेले असल्यामुळं 12 महिने का होईना तिला अनुभव. कुठल्या दुकानात जायचं, कुठल्या न्याळून बघतो दुकानदार, तिकडं जायचंच नाही. हे असंही ती दुकानदार बी लई चित्र आहेत काय काय. आणि शी कसं आहे, इथं एक स्त्री असती, लेडीज असती, नवरा बायको दुकान चालतात, इथं जा, ही चांगला आहे माणूस, संपला विषय. अशी दुनिया आहे. बऱ्याच जणांना वाटतं माझं दुकान कचरत नाही, बरीच कारणं असतात, त्यांना कळत नाही ते. ही जी पली आहे, ह्या पल्लवीनी त्या मोनिकाचं एक सावली कशी असते माणसाची, तशी सावली दोघी मैत्रिणी. ह्या पल्लवीनी स्वतः तिच्याशी स्पर्धा तयार करायला सुरुवात केली, किंवा ही कशी मी कशी. ही दोन्ही पोरीच आहेत, पण हिचा सँडल, त्याच्या नामांकित कंपनीचं नाव, शिवाय 2-2, 4-4 सँडल. हिचे कपडे भारीतले, हिचं मोबाईल भारीतला, सेंट भारीतलं. ही असा काय ही लावते. मी साधी फेऱ्यान लावली, चिटून लावते, अशी पिळून पार त्यात काडकीनी बोटाला घालून ह्याला लावते गालाला. म्हणजे अशी गरिबाचं जगणं लय अवघड आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याला गरिबाच्याच पुट्टी चाल मिळत तेव्हा ते गरिबाचं जगणं कळतं. ही कोणाचं काम नाही. त्या पल्लीने म्हणजे ही एवढी कसं काय, कसं विचारावा, हिचा बापले मोठा आहे काय न,
म्हणजे चल माझ्या घरी जाऊ आज. तिचं घर थोडं जवळ होतं. आले, बघितलं 3 एकर जमीन आणि पालेभाज्या आणि शेळ्या पाळलेल्या. आहे म्हणले तू घरची तुझी परिस्थिती एवढी नाही, एवढं जंकी फँकी तू कसं काय राहते बा, काय कारण नेमकं? म्हणली तुला आतलं कळायचं नाही. मी कसं तुम्हाला म्हणतो तसं. हां, नाही नाही म्हणली पण आतलं काय कळायचं नाही. आतलं सांगच, सांगन वेळ येऊन दे, सांगन असं म्हणून तिने 10-15 दिवस काढलं. तर येणे काय सांगितलं. म्हणली हो माझे कपडे बघ, 1000त 2 ड्रेस बसावते. कधी आता थोडं महागाई झाली, 1200ला 2 ड्रेस, पंजाबी ड्रेस. आणि हे तुझ्यासारखं ती जीन्सन बिन्सन ते ॲडिडास नाव त्याचे, ॲडिडास ते अवघड असं तुम्हाला कळायचं नाही. ते ब्रँडेड म्हणजे ब्रँडेडच्या नावाखाली 20-20 हजाराचे कपडे घेणार लोक आहेत. हा, मी अजून 300 रुपये पुढे शर्ट नाही घातला, लय 500 भाऊ आपलं डोक्यावर पाणी बस, डोक्याला ताण नाही. म्हणजे कसं जर त्यामुळे आपलं कर्ज बिर्ज अजिबात नाही असं असतं. म्हणजे फुकाट मोठेपणा करायचा नाही. ही काय भानगडे म्हणले सांगन, सांग म्हणले. मग तिने सांगितलं निवांत. हे बघ म्हणले ही जग असं आहे, दिसतं असं, कधी चमाकतं ती सगळं सोनं नसतं. म्हणजे मला काही केस सुद्धा कळला नाही. म्हणजे नको कळून दे, मी सांगते तुला उलगाडून, तुला मोबाईलमध्ये दाखवते. मोबाईलमध्ये तिने ओपन केलं, क्लिप दाखवली, एक आपली अश्लील क्लिप असते ती दाखवली. आईशी आता ही गाणी असं कशात दाखवते, काय तू काय असला गाणेडे धंदा बंद करते का काय तू असतंस? हो 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 शांत घे म्हणली. ती मोनिका पौची व्हायचीच ती, शांत घे, मी पण स्टुडंट आहे, तू पण स्टुडंट आहे. माझं लॉजिक तुला माहिती आहे का म्हणले. म्हणले कशाचं लॉजिक? तू गावाकडची झालेली, मी गावाकडचीच आहे, पण मी जरा हुशार झाले. म्हणजे काय लॉजिक काय? म्हणजे विषय असा आहे, लय शील जपून घेऊन करायचं आहे काय, लोणचं घालायचं का त्याचं, द्यायचं कोणाला? आईबापन समाज बघन त्या नवऱ्याला. हां, बऱ्याचदा तर नको नको म्हणताना सुद्धा 50-60% तर अत्याचारच होतात नवऱ्याकडून. शिवाय त्याची दादागिरी, त्याचं हाताखालचं खेळणं बनवून राहायचं, त्यांनी घोरकायचं, गबाचं त्यांनी मुसकाडीत हाणायचं, त्यांनी दारू प्यायचं, त्यांनी सगळं काय करायचं. बायकोची एक चूक, हे जग आहे म्हणली. ज्या जगामध्ये ज्याची त्याची विचार करायची मेथड वेगळी असते बरं का. तुम्हाला सांगतो, तुम्हाला लग्न होणार असेल, तुम्हाला मेथड चांगली मिळावा ना, नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम व्हायला बसला आहे. त्यामुळे सावधान. हां, म्हणली तू जरा वेगळं लॉजिक केलं. आणि लहान ते आता हे होती 18-19 वर्षाची, संज्ञान होती, पण ह्या वयात मेंदू शिकतो फार, ध्यानात घ्या, बाहेरचं घेतो, कॅच करतो जग. म्हणली तुला कळत नाही, हे देह जर विकायची वस्तू आहे म्हणली, असं मला वाटतं. का? आपण फोकट थोडंच काय करतोय, एका हाताने माल दे, एका हाताने घे. आणि लय वेळचं नसतं, तास लय झाला डोक्यात, बोलणं तासाचं असतं फक्त. काही जण तर 5-7 मिनिटात उरकून जातात, कळत बी नाही. हां, आपल्याला तर काय होत सुद्धा नाही. हां, आपण म्हणतो चल होऊन दे की कमॉन, ते म्हणतो आय एम ओके, पॅकअप. पॅकअप तुम्हाला काहीच नाही, पडदाच पडला नाटकात त्याचे की चालले. असे असं लईडी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी लोक आहेत. हां, तिला जर विषय वाटायला लागलं म्हणले असंच असतं. आणि ध्यानात ठेव, एखादा कॉलेजचा तरुण नवयुवक याच्यापेक्षा सरकारी नोकरदार, एवढा डेऱ्या फुगून बारकाल्या मांड्या वाळून गेलेली, दारू कच्चून पिणारी, टेबलाखाली पाकिटं घेणारी, ह्यांना तर भयंकर किडा. फक्त मेंदूत, शरीर काय करू शकत नाही यांचं. पण हे तर लई. हां, ते रुबाबन हेन तेन, वर्दीतले काही, बिगर वर्दीचे काही, काळा कोट काही, कसला बी कोट काही, सुटापुटात राहणारे लोक, पैशावाले लोक, काही व्यापारी, कोण दुकानदार, कोण आमकं, ही जग आहे म्हणली. त्यांना तुला आता 10 रुपयाची व्हॅल्यू आहे का? म्हणजे काहीतरी 10 रुपये चॉकलेटी ती बा तेवढी. हां, त्यांना 5,000 10,000 मी 10 रुपयासारखं आहे. इतकी लोक श्रीमंत आहेत तिथं. आणि त्यांच्या विशिष्ट गरजा भागवण्यासाठी होऊन जायचं का. आणि आपल्याला माझं टार्गेट म्हणली CXCR, म्हणजे CR म्हणजे कोटी छापायचं म्हणजे लाईफमध्ये. हा बघा दुनिया कशी आहे, ही पल्ली हुरळून गेली. पैसा 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 आणि पैसा, फक्त पैशासाठी, पैशाने विकत घेणाऱ्या भौतिक गोष्टीसाठी. हिच्याकडं काय काय होतं, ह्या मोनिकाकडं सँडल बारीतली, हिचा कावा बी सोडायचा का? सुलेच्या हलकं 150ची वस्तू टिकत नाही, लय 200ची घेते भाऊ, पण 700, 800, 1000 रुपयाचा सँडल जरा स्टँडर्ड क्वालिटी देतो, असा विषय असतो. सँडल बारीतले, कपडे, फोन बारीतला, पिझ्झा, थिएटरला पिक्चर दाखवायची, स्कूटी होती तिच्याकडं, ज्वेलरी होती ओरिजिनल. इथं जर कानात तसलं ते चमके असलं ना, आता काय काय मी मुंबईला गेलो तर तुम्हाला सांगितलं, बिंबीत
पुरीने हिरा बसवला होता. हा देवाच ऐकले बा. मी वाटून बघत होतो. तुम्हाला खरं सांगतो म्हणजे काय लोक मध्ये कधी काय करते सांगता येत नाही बाबा. मी बी हिरा आहे अक्षरशः. मुंबईचे आपल्याला सबस्क्रायबर आहेत हा आपल्या कुटुंबातले. त्यांनी मला म्हणले मामा असंच असतं. ती फॅशन असते परदेशातली. लोक काय करतात सांगता येत नाही. ती त्या पुरीला ती ज्वेलरी कानात ती ही सगळं पैशाने विकत घेणार आहे वस्तू. सेंट भारी खाणं भारी सगळं भारी. म्हणले चालतंय भाऊ मला पण थोडं सेटिंग लाव की. लावते म्हणले पण माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे काय नाही. आणि तू तर सहज शक्य आहे कारण तू माझ्यापेक्षा दिसायला दिखली. तुझी फिगर जी आहे ती चांगली आहे. आता करायचा आहे धंदाच लक्षात घ्या. पैसे घेऊन स्वतःचा देह विकणे हे करायचंय. पण एवढं आडे गेला की ते म्हणली किती पैसे मिळतात. आता हिच्या डोक्यात कसं होतं 50 रुपये असल्यानंतर 50 रुपयाची 2 समोसे खाऊन एक्स्ट्रा एखादा वडापाव घ्यायची. ह्याच्या पलीकडे डोक्याला लावायचं. हां त्याचं झोपायचं. ती म्हणली 5,000 रुपये तासाची. तुझं आधी काय कुठं आहे का खोंड्या बिंड्या काय केलाय का तो काय कधी सील बंद आहे का सील तुटलेलं आहे असं ती मैत्रिणी चर्चा. नाही म्हणली मला अजिबात तसलं काय नाही. मी अजून कोरी खट्टे पुरे 50,000 काळजी करू नको माझ्याकडे सगळी सेटिंग आहे. 50,000 म्हणल्यावर फाकाळीन पोरगी. आता ध्यानात ठेवा यावेळेस एवढी फक्त अक्कल पाहिजे होती की 2 रंगाचं लुगडं आपल्या आई नसते. गरिबीतून आलेले पूर्ण असं नाही फाकळलं पाहिजे ना. कालचाच विषय झाला आपला. गरीब शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कुटुंबातून जर एखादं पोरग पोलीस झालं ते पुढं जाऊन नीट उडत आहे गरीबावच. माझा असला तर चांगला असला तर ते न्याय बी देण्याचं काम करतं. असं विषय म्हणजे तुम्ही कसं वागता ताकद आल्यावर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हां या घटनेमध्ये शी म्हणली मी सेटिंग करते. म्हणली चल तुझी मनाची तयारी असेल ना तर मी एक जणाला फोन करते बघू आपण. त्यांनी एक जणाला फोन केला. म्हणजे आपल्याला फक्त काय नाही करायचं कॉफी प्यायला जायचं आहे आणि त्या हॉटेलमध्ये कॉफी आपल्याला ते देणार. आपण बिल द्यायचं फक्त कॉफी प्यायचं आणि माघारी यायचं. चल म्हणली त्याला काय. त्या ठिकाणी एक डेअरपोर्ट एजंट आधीच येऊन बसला होता हॉटेलमध्ये. हे गेले 3 स्टार. ही जशी आत शिरली तशी एसीची गार हवा तिच्या घ्यायला लागली. ती जग असं असं बुरळ पाडणार आहे तुम्हाला. दाटी वाटीत जाऊन एसटीच्या शेजारी बसणे नीट बघणे खाली इकडे थोकलेला असतं शिवाय वाश येतो. इकडून कोणी येऊन बसते काय गरम उष्णता अनुभवलं ना. हां काही लोकांचं असं असतं की किती गरम असू द्या नुसतं उघडलं ना हात बसलं बटन टाकलं की गार हवा एसी रूम गाडी म्हणतात त्याला. हां आपण सुद्धा गाडी घेणार आहे बरं का. एसी त्याच्यात फुल सोडणार आहे ध्यानात ठेवा. ही असं जग असतं. श्रीमंताचं तर लयच भारी असतं राव. तुम्ही काय म्हणा. गेलो की ते एसी रूममध्ये गेली बसली लगेच कॉफी आली. एजंट पुढं बसलेला. म्हणली यांचं नाव काय. चोरसिया. बरं असून द्या चोरच पण ती चोरसिया. चोरसिया नावाची लोकसुद्धा असते ध्यानात ठेवा. ते बसला त्यांनी काय नाही केलं. कॉफी गेली गप्पा मारल्या किती वेळा आहे काय. म्हणला जाऊ का मी जातो आता. आणि जाता जाता त्या मोनिकाला म्हणला फोटो सेंड कर. याला निघून म्हणजे हे तर काय म्हणला ना काय ना. तो आलता कशाला तो मला सांगतो. तिने सांगितलं तो आलता तुझी बॉडी फिगर कशी आहे. तू वरून कपड्यात अशी दिसते मग तू विदाऊट कपड्याची कशी दिसन काय. तुला कुठलं गिराईक शोधून द्यायचं काय हे ते टॅली करायला आलता. हिला जर विशेष वाटलं म्हणजे अवघड जगात नाही. म्हणली तू कॉपी ओढा आता काय राहिलेली. हां ती कॉपी हाणली त्यांनी गेले. म्हणली का उद्या होईल काय आपलं काम. पहिले गिराईक खावं लागून 50 काय मिळतात. म्हणली थांब जरा हे असं नाही चालत. म्हणली आता पोहे तुला डायरेक्ट वाढायचं खाशीन का नाही. मग त्याचे शेंगदाणं कोथिंबीर थोडं खोबरं खिसलं तर कसं कसं वाटतं. हा म्हणले डेकोरेट केलं पाहिजे. हा मग ते राहिले म्हणले अजून. म्हणजे काय करायचं. घातली ब्युटी पार्लरमध्ये. व्हॅक्सिन नावाचा एक प्रकार असतो. व्हॅक्सिन म्हणजे काय माहिती आहे का केस काय फक्त डोक्यालाच नसतात. केस बऱ्याच जागेवर असतात. अख्खं केस म्हणजे तुमच्या डोक्यात काय येईन. मी आपल्या हाताच्या केसाबद्दल बोलतोय. कुठे इथं केस असतात. पिंडरीला पायाला केस असू शकतात हे म्हणतोय. काही डोक्यात आणू नका. ती आखी कोंबडी सोडल्यावर कशी गुळगुळीत होती तशी गुळगुळीत करून टाकली पोरगी ती. म्हणले ह्याला म्हणतात प्रेझेंटेशन. ही काय वानगडे ती असंच असतं. ती एकदा बसलं तरी अशी अशी हलणारी गादी असते ना त्या गादीवर माल कसा असा असा सजवून मांडायचा. म्हणले प्रेझेंटेशन. ती काय गिऱ्हाईक आहे ते पैसे मोजते. ही दुनिया तुम्हाला सांगतो इतकी खतरनाक नाले की जाणून घ्या आणि याच्यातून लांब राहायचा प्रयत्न करा बरं का. नाही तर तुम्ही डोक्याला ताण करता माझ्या. बघा आता पुढं काय होतं बघा. ही प्रेझेंटेशन. म्हणलं ठीक आहे. व्हॅक्सिन गुळगुळीत केलं खटाखट. पैसे 1,000 रुपये नाही सगळी हीच मोनिकाच घालवायची.
जाऊन द्या. गेली तिथं. आता गेली म्हणजे हॉटेलला बोललं होतं. म्हणली मला एकटीला बी आवडते. काळजी करू नको, मी येतो याबरोबर. म्हणली मी फक्त बेडरूममध्ये येणार नाही, हॉटेलच्या रूममध्ये येणार नाही, रूमच्या बाहेर मी बसते पाहिजे तर खुर्ची टाकून. हां, माणूसच एवढा दमदार आहे. हॉटेलवाला हे ते मॅडमच म्हणणार, कोणी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही, इतकं दबाव येते माणसाचा. असा असतो विषय. ही थांबली, ही बेडमध्ये जाऊन बसवली, त्याला कपडे बिपडे टाकाटक घातलेली, सेंट लावून. एखादी नवरी कशी अशी घेते तसा ती ओढणी बिडणी टाकून. पहिला टाईम दारा उघडला की आलं बा एक. खादी आली. हां, जास्त काय बोलायला लावू नका. खादी आली, बसली. ही त्याला अंकल म्हणली. नाही अंकल वगैरे काय म्हणू नको मला, हां मग असं असतं. म्हणजे हे म्हणलं माझं नावानिशी बोल असतं तसं. चांगलं 50-55 निबार धोंड, निमार 70% पिकलेलं खालून वरून, अशा प्रकारचा एक राजकीय नेता. त्यांनी ओळखलं त्याला राजकारणाशी हाही संबंधित हा म्हणून. तो माणूस काय नाव काय सांगायचं, कारण मला उद्या राहिलं पाहिजे तुमची टूर सांगायचं मला. मग का जे कसं आहे बघा, मग ह्यानी ती पोरगी चांगली गुळसू घेतली बा, अर्धा पाऊण तास. ओके, आता काय असन ते असन. ती गेलं निघून तिथून. ती निघून गेलं. ही आपली कावऱ्या बावऱ्या सगळं कपडे बिपडे आवरले, लगेच त्या ह्याच्यामध्ये शिरले, त्या बाथरूममध्ये आंघोळ बिंघोळ केली गरम पाण्याने मस्तपैकी. जसं ती बाहेर निघून गेलं तशी मैत्रीण आत आली. ओके ना, सगळी व्यवस्थित ना. हा म्हणले पण ते काय माझं पैसे काय, तर तू न्यार घे, तू फक्त आंघोळ कर. आंघोळ गेली, कपडे घातली. तू डिअरपोर्ट एजंट होता का, तू तिथं बाहेर आला. तिथून एका तिच्या मैत्रिणीने तिच्याजवळ 50,000 रुपये दिले रोख. 10,000 तर एक बंड 5 बंडल बदले पूर खुश झाली. ती डिअरपोर्टे आला. त्यांनी त्यातले 1,000 रुपये काढून घेतले फक्त. म्हणजे जाऊन दे, आपल्या पुढच्या गिऱ्हाईकाची गरज. 1,000 घेतले, 49,000 रुपये खिशात टाकले. म्हणले हे तुझेच. आता ह्यात विषय असा आहे की जी मोनिका होती तिने 20-30,000 रुपये त्याच्यात छापले. तुम्हाला सांगतो ते म्हणजे असंच असं जग. खऱ्याचं खोटं. तुम्ही डुकरांच्या बाजारात गेलाय कधी? सर्वसामान्य गरीब प्रामाणिक शेतकऱ्याचं काम नाही तिथं. तुम्हाला सांगतो अख्खा लाबाडाचा बाजार तिथं, गुरांच्या बाजार. बोलणार माऊली म्हणणार, अमकं म्हणणार, पाठवी चपला बांधणार, अशी थाप मारणार त्याच्यात. देवा शपथ सांगतो, अन्न म्हणजे वाकर बांधून आणले का त्यांनी, चपला बांधलेल्या त्यात. असे लोक असे हात घालत्यात. याची 10,000ची गाई 7,000ला घेऊन परत 1,000 मागणार. हा, ही लय बेकार दुनिया आहे. माझ्या लय जवळून अनुभव आहे त्यांचा. आता तो विषय झाला. ती म्हणली तुझा 49,000ला ही खुश झाली. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, परत ऑफर आली तुला. म्हणजे आता विषय संपला. ती 9व्याचं 9 दिवस संपलं तुझं, आता 75,000 नक्कीच आहे म्हणले. पण माणूस दुसरा चालतंय म्हणले. एक माणूस आला, त्याने डायरेक्ट आल्या त्या बाटलीमध्ये लाल लाल ओतलं बॉईनी. म्हणजे काही म्हणला हा सफरचंदाचा रस आहे, सफरचंद. म्हणले बाटलीवर नाव तर ॲपल वडका येतोय, गुलाबी कलर. म्हणली हे ड्रिंक आहे, थोडी 90 घ्यावं लागते ना. तर मी चाललो. लगेच ते डेट पडलं. पण थोडं ॲडजस्ट करावं लागतं मॅडम, असं तसं. हे काय ज्यूस असतं हे असं. 90 प्यायला लावली त्याला. रंगारंग कार्यक्रम. बघा दुनिया कशी आहे. या पोरीला एक 6 महिन्याच्या आतमध्ये हिच्या अकाउंटला साधारणपणे 2.25 लाख रुपये जमा झाले. पण ही एक सराईत प्रकारची वेश्या करून टाकली समाजाने, ह्या सिस्टीमनी. पोरगी फसली ही पली. आता विषय असा आहे की सगळं झालं, हिला गोड लागायचं. ही काय स्वतः म्हणजे हे नाही, हिला बी गोड लागायचं. हां, सगळं काय जबरदस्त करत नव्हतं कोणी, पण तिने विश्वासात केला. आता बल्ल्या केलाय ना, आता बल्ल्या भरायचा कसा. आणि तिला इतका भयानक भरावा लागला, भयानक म्हणजे. हा, तुम्हाला माहिती आहे का, या खांद्याला डायरेक्ट मरण येणं वेगळं, पण रोज मनातून मरणं सगळ्यात वाईट. रोज मरण कसं आलं, कसं विषय झाला बघू आपण. वर्षभर अजून थांबली ती मोनिका. ती गेली निघून. ती गेली, ती परत आलीच नाही. फोन नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे फक्त दुनिया म्हणजे जोपर्यंत हातवाला तवर बाबराव बाला, आणि एकदा हात कोरडा झाला की गेली दुनिया निघून. पण तोपर्यंत वर्ष 1.5 वर्षात हिच्या सगळीकडे ओळखी झाल्या होत्या. ती क्षेत्रात असं सगळं शिकवतं. तिने 1-2 वर्ष कार्यक्रम केल्यानंतर फायनल इयर होतं. पैसे चांगल्यासाठी होती, आईश करत होती, खात होती. पण तिला 1-2 सवयी चुकीच्या लागल्या. पहिली म्हणजे ती सिगरेट वाढायची सवय लागली, आणि दुसरी म्हणजे तिला ड्रिंकची सवय लागली. रात्रीची समजा काय गिरायक नसतं तर 90 कानं प्याल्याशिवाय झोप येणार नाही. याला म्हणतात शरीर. हां, पण पार वाटोळ करून टाकलं होतं शरीराचं. त्यांनी कोणी येऊन लचकं तोडायचं मला सोपं आहे का ती. एक दिवस
नियतीने तिला असा कार्यक्रम दाखवला आणि प्रत्येक बाबतीत घडतं. एक दिवस तिच्याच गावातला डाळिंब बागायतदार, ती डाळिंबाचे पैसे कवा लय होते आता, 200 रुपये 150 रुपये किलो गेले ना तर 15-15 20-20 लाख होणार आहेत. मग काही असतात बुवा की लय औषध मारले बुवा, जरा हा शिन मोकळा करू म्हणून असं 5,000 घालवणारी बरीच आहेत. ही आतली दुनिया आहे अंधार पडल्यानंतरची. ती शिबेडमध्ये गेली, ती डायरेक्ट त्याच्या गावात डाळिंब बागायतदार बघितली, ही चपापली आणि ती चपापलं, आणि शी तर म्हणली मीटिंग कॅन्सल निघून गेली तिथून. पण त्या डाळिंब बागायतदाराला कळलं की ही त्यांच्या गावातली मुलगी होती म्हणून निघून गेली. मी काय आज बसणार नाही त्याच्याबरोबर म्हणली, गेली निघून. ते म्हणला शेठ सॉरी दुसरा देतो, अमकं देतो तमकं देतो. त्यांनी काही केलं असं ॲडजस्ट केलं असं काय. त्या डाळिंब बागायतदारांनी गावात जाऊन आखा बाबाटा करून टाकला. सगळ्यात महत्त्वाचं मी त्या बापाला सांगितलं, तिच्या पोरगी धंदा करते, तू काय इथं करतो, तू करतो का इथं, पोरगी धंदा करते. सगळं व्हिडिओ शूटिंग ते नंबर हेन ते वाटलं झालं फार. बापाने राग वैताग तिच्याकडं आला. मला हे माझं आता त्याचं दुःखाला हे ना माप नाही, माझं पांग फेडलं काही. ह्या पोरीचा इतका दोष आहे की हिने त्या बापाला उलटं पालटं मागायला पाहिजे. माझ्या जेव्हा का 2-4 लाख उड्या मारत होता ना ह्याच्यातलं बँकेतलं, असं आहे की उलटे पालटे बोलल्यावर बापाने विषय सोडून दिला. म्हणले हे बघ, मिली तू माझ्या दृष्टीने, मी तुला मिळून तू मला मिली, गेलं बाप निघून गावाकडं. बाबाला सांगितलं, म्हणले आमचा संपर्क सुटला. त्यांनी मोबाईल ब्लॉक टाकून टाकले, सगळा विषय संपला तिचा. अख्ख्या एवढ्या मोठ्या जगाच्या पसरात ही पली एकटी उरली. कोणी विचारणार नव्हतं तू का पिली, कोणी विचारणार नव्हतं की तू का तुला जेवायचं का, तू जेवली का, कोणी विचारणार नव्हतं की तुला ताप आलाय का. अख्ख्या दुनियेत एकटी. आणि पुरुष जातीबद्दल तिच्या मनामध्ये थोडा तिरस्कार तयार झाला होता. कारण तुम्हाला खरा पुरुष ओळखायचा असं ना तर कधी पण वेश्याला माहीत असतो किती प्रकारचं नखरं असतात, असा विषय असतो. ते सगळं ते टेन्शनमध्ये थोडेफार गेलेले, ते म्हणजे दारूचं प्रमाण वाढलं, दारू जास्त प्यायला लागली. पिऊन द्या, ते धंदा चालू होता, सगळं चालू होतं. ती कॉलेज बिल सोडून दिल्यानंतर फ्लॅट घेऊन तिथं राहायला लागली भाड्याने, धंदा करायला लागली. 2 मैत्रिणी वाढत्यात अजून, त्यांना बरोबर घेतलं, तिघी धंदा करायच्या. एक कॉलेज तरुणीचं पूर्ण वाटलं झालं आयुष्याचं. बघा ती कुठल्या लाईनमध्ये, 21 लाईन मी आगे आप असंही चालू झालं. 5-6 महिन्यांनी तिला आतून वाटलं की तीव्र आठवण तिला झाली की स्वतःच्या आईची. आईचं लेकीचं नातं फार जवळचं असतं की तिला म्हणले काय हो आईला फोन करा. तिने वेगवेगळ्या प्रकारे कुठं मैत्रिणीला शेजाऱ्याला इकडे 5 मिनटं आईशी बोलून दे, 5 मिनटं आईशी बोलून दे म्हणून फोन केला. आणि तिने फोन केलेला बापाला कळला. बापाने तिच्या आईला बोलली 10 मिनटं, समजा मायलेक ही रडली बिडली, ती नंतर आई रडली, असं तसं थोडं गॅप पडल्यावर माया फुटती. त्या बापाला कळलं की माझ्या बायकोनी त्या लिकीला फोन केला पहिलीला ना, असं तसं. इतकी बायको चमकावली, तिचा एक डोळा गेला एका तिच्या आईचा डोळा गेला, इतकी बायको चमकावली. तेव्हापासून तिने विषय करून आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झाले, कसलेही संबंध नाही, कॉन्टॅक्ट काहीच नाही. 1.5 वर्षामध्ये ही दारूच्या पूर्ण आहारी गेली. ही पली पूर्ण आहारी गेली. कुठलं लग्न नाही, काय नाही अजून विषय काय नाही. 23-24 वय सगळे. पण ह्या दारूने तिला इतकं जखडलं आहे आता की त्यातून सुटायला मार्ग नाही. मग आता विषय असा आहे की एखादी पार्टीने बोलावलं त्याला माणसं 1 तास, तो 1 तास आणि अर्धा तास ही फुल नशेत असती, त्याच्या आधीच गीती आणि मग बैठकीला जाती, असा विषय. पूर्ण बरबाद झाली एक स्त्री फक्त मैत्रिणीच्या नादी लागून. ज्या पालकांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस मुलगी हॉस्टेलला टाकता किंवा काय, त्याच्या मैत्रिणी कोण ह्याच्याप्रमाणे लक्ष द्या, कोण आहेत काय आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय, थोडं चौकशीत राहून द्या. आणि रूम काही दिवसांनी बदल करत राहणं हे कधी पण चांगलं. आणि ओळखीच्या जवळपासच्या मुली असतात एकत्र असतात चांगले, पण एखादी त्याच्यामध्ये हरियाणाची आहे का, एखादी कुठं पंजाबची आहे का, कुठं बाहेरच्या राज्यातल्या मुली का, आती बिहारची आहे का, UPची आहे का, हे पण लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी कारणीभूत असतात. ही स्टोरी तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला ती सांगितली. रामकृष्ण हरी माऊली.